नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतिगिरी महाराजांचं मोठं टेन्शन आहे। शांतिगिरी महाराजांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आलेले आहेत। दरम्यान शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलेला असून ते अपक्ष लढण्यावरती ठाम असल्याची माहिती बाबाजी भक्त परिवाराने दिलेली आहे। शांतिगिरी महाराजांमुळे हेमंत गोडसेंना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ही निवडणूक बघा जनता जनार्दनाने हातात घेतलेली आहेत आणि जनता जनार्दनाने भक्तपरायण बाबांना उभं केलेलं आहेत आणि त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे की यावेळी लोकसभा नाशिक 2024ची निवडणूक लढायची आणि जिंकायची आणि त्यामुळे माघारी घ्यायचा आता प्रश्न संपलेला आहे। त्यामुळे ही आमची लढाई, ही जी लढाई निवडणुकीची होत आहेत ही कोणाच्या विरोधामध्ये नाहीत, कोणी आमचे शत्रू म्हणून नाहीत, कोणाचा विधी स्वार्थ म्हणून नाहीत आणि फक्त ही लढाई एकासाठी देशाच्या हितासाठी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।